नाशिकमधील माधवराव आणि सुचित्राताई दोघंही सरकारी नोकरीतून निवृत्त. मुलगा अमेरिकेत, मुलगी बँगलोरला. आणि घर 4 बेडरूमचा प्रशस्त मोठा बंगला, गाड्या 1 कार, 2 स्कूटर, 1 जुनी बाईक, बँक खाती 6 आणि घरात इतकं फर्निचर की चालताना वळसे घ्यावे लागतात. पण निवृत्तीनंतर 6 महिन्यांनी त्यांना जाणवलं, आपण कमावलं खूप, पण आनंददायी जगतोय का खरंच? आणि त्यांनी घेतला एक धाडसी निर्णय. मोठं घर विकलं, हो विकलं. बंगला विकताना सुचित्राताईंना रडू आलं. इथे मुलांचे वाढदिवस साजरे झाले, मुलं इथे मोठी झाली, इथे पहिली दिवाळी झाली. पण माधवराव म्हणाले, आठवणी भिंतीत नसतात, त्या आपल्या मनात असतात. घर विकून त्यांनी छोटा 2 BHK घेतला. फायदा काय झाला? मेंटेनन्स खर्च 60% कमी, नोकरांची गरज संपली, साफसफाईचा ताण गेला, उरलेले पैसे सिनियर सिटीजन FD प्लस म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवले. आज त्या पैशातून त्यांना दर महिन्याला स्टेडी इन्कम येतो. दुसरी गोष्ट काय केली त्यांनी? अतिरिक्त गाड्या विकून टाकल्या. 4 वाहनं ठेवून उपयोग नव्हता. त्यांचं इन्शुरन्स, सर्व्हिसिंग, पोल्युशन, बॅटरी प्रॉब्लेम्स. एक रिलायबल कार आणि एक 2 व्हीलर ठेवली, बाकी सर्व गाड्या विकून टाकल्या. त्या पैशातून त्यांनी एक इमर्जन्सी हेल्थ फंड तयार केला आणि एक छानशी सिक्कीम गंगटोकची टूर केली, पहिल्यांदाच फक्त दोघांनी. तिसरं, घरातील क्लटर काढलं. घरात 20-20 वर्ष जुनी भांडी, तुटक्या खुर्च्या, न वापरलेले शो पीसेस सगळं विकून टाकलं किंवा डोनेट तरी करून टाकलं. आणि घरात अचानक एवढी जागा निर्माण झाली की सुचित्राताई आता म्हणतात, जर बाहेर ऊन असेल, पाऊस असेल, तर जेवणानंतर मी घरातच 10 मिनिटं न अडखळता चालू शकते. आणि खरंच घर मोकळं म्हणजे मन हलकं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. चौथी गोष्ट त्यांनी काय केली? 6 बँक खाती होती, ती बंद करून फक्त 2 ठेवली. पूर्वी एक सॅलरी अकाउंट होतं, एक पेन्शन अकाउंट होतं, 2 FD अकाउंट होते, 2 जॉईंट अकाउंट होते. याच्यातनं काय होत होतं तर नॉमिनीचं कन्फ्युजन, OTPचं कन्फ्युजन, मिनिमम बॅलन्सचं टेन्शन, सगळं त्यांनी कन्सॉलिडेट केलं. आणि आता एक डेली एक्सपेन्सेस अकाउंट आणि म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट आणि दुसरं एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट. याचा फायदा काय होतो की फ्रॉडची रिस्क कमी झाली, कारण जे अकाउंट आपण वापरत नाही तिथे फ्रॉड होण्याची शक्यता जास्त असते. मुलांना देखील भविष्यात आपल्या अकाउंट्स बद्दलची माहिती मिळणं सोपं होतं आणि ते मॅनेज करणं सोपं होतं, त्याचं ट्रॅकिंग सोपं होतं. 5वी महत्वाची गोष्ट त्यांनी केली, निगेटिव्ह लोकांपासून अंतर ठेवलं. त्यांचा एक मित्र होता, तो नेहमी म्हणायचा, अरे शेअर मार्केट पडणार आहे, आजकाल कोणी विश्वासूच नाही, निवृत्ती म्हणजे काय उरलं आता, शेवटचे घटका मोजत राहायचं. माधवरावांनी ठरवलं, आपण अशा चर्चा कमी करायच्या. त्यांनी पॉझिटिव्ह सर्कल तयार केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सकाळी चालणं, हास्ययोग, वाचन गट आणि त्यांचा मूड पूर्ण बदलला. नंतर त्यांनी काय केलं तर ज्या लो रिटर्न देणाऱ्या विमा पॉलिसी होत्या जुन्या, ज्या त्यांच्या माथी मारल्या गेल्या होत्या ओळखीच्या लोकांकडनं, त्या त्यांनी बंद केल्या. सगळ्यांचा एकदा त्यांनी रिव्ह्यू घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं 20-20 वर्ष पैसे अडकले होते, रिटर्न कमी येत होते. त्यांनी एका चांगल्या सुज्ञ ॲडवायझरच्या मदतीनं सगळं आपलं फायनान्शियल प्लॅनिंग रिस्ट्रक्चर केलं, ज्याचा रिझल्ट लागला, बेटर रिटर्न आणि लिक्विडिटी वाढली. 7वं, हाय मेंटेनन्स वस्तू विकल्या. घरात एक जुनी ट्रेडमिल होती धुळकात पडलेली, ती विकून टाकली. नंतर अजून बाकी काही इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी होत्या ज्या कधीच वापरात आल्या नव्हत्या, त्या त्यांनी विकून टाकल्या. आणि आता ट्रेडमिल नसल्यामुळे ते मस्तपैकी ओपन फ्रेश एअर मध्ये जातात, सोसायटीच्या गार्डन मध्ये चालतात, ज्याच्यातून त्यांचं सोशल इंटरॅक्शन वाढतं आणि फुकटमध्ये एक्सरसाइज होतो. 8वी गोष्ट काय केली त्यांनी? अनावश्यक सबस्क्रिप्शन्स बंद करून टाकल्या. आपण नोकरीत असताना, नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर काही गोष्टींच्या निमित्ताने काही छंद आपण त्या काही जोपासत असतो, परंतु आता ते बंद झालेले असतात. त्या रिलेटेड आपण मॅगझिन्स असतील, OTT असेल, अनयुज्ड क्लब मेंबरशिप्स असतील, हे सगळं त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतला आणि नको असलेल्या गोष्टी त्यांनी बंद करून टाकल्या. आणि यातनं त्यांचे जवळजवळ वर्षाचे 40 ते 45 हजार वाचले. आपण साधं एक लक्षात घ्या, टीव्हीचे आपल्याकडे चॅनल किती असतात किंवा OTT सबस्क्रिप्शन किती घेतलेली असतात आणि कुठलं आपण जास्त बघतो आणि कुठलं अजिबात बघत नाही, याचा एकदा तुम्ही शांत बसून रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे.
नवी गोष्ट काय केली त्यांनी, जुनी कागदपत्र सगळी व्यवस्थित केली. लॉकर भरलेला होता, कपाटाच्या कपाट कागदांनी भरलेली होती, पेपरचा ढिगारा होता. त्यांनी सगळं ते ऑर्गनाईज करून डिजिटली स्कॅन केलं. फक्त जी महत्वाची डॉक्युमेंट होती त्यांच्याच फक्त फिजिकल कॉपी ठेवल्या आणि बाकी सगळ्याचा निचरा करून टाकला. आता इमर्जन्सीमध्ये त्यांचं सगळं रेडी आहे, कारण ते कम्प्युटराइज किंवा डिजिटल केल्यामुळं आणि त्याला टॅगिंग केल्यामुळं हवं ते डॉक्युमेंट त्यांना योग्य वेळी सापडतं. आणि 10वी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी अपराधी भावना विकून टाकली. सगळ्यात मोठा बदल इथे झाला. पूर्वी ते म्हणायचे मुलांसाठी साठवायचं, कुटुंबासाठी साठवायचं. आता ते म्हणतात मुलं आता स्वतंत्र झाली, ते त्यांचं विश्वात रममाण झालेली आहेत, आता आम्हीही आमच्यासाठी जगणार. त्यांनी अॅन्युअल ट्रिप सुरू केल्या, छोट्या छोट्या ट्रिपने सुरुवात केली, मग मोठ्या ट्रिप चालू झाल्या. हेल्थ इन्शुरन्स अपग्रेड केलं, योगा क्लास जॉईन केला, हास्य क्लब जॉईन केला, एखादा हॉबी क्लास जॉईन केला. जसं माधवरावांनी फोटोग्राफीचा क्लास जॉईन केला, कारण त्यांना त्याची ती आवड त्यांना जोपासता आली नव्हती नोकरी निमित्ताने. सुचित्राताईंना गार्डनिंगची आवड होती, तर त्यांनी त्या बोन्सायचा क्लास जॉईन केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा वेळ चांगला व्यतीत होऊ लागला आणि कोणतंही बर्डन त्यांनी होतं जे डोक्यावरती, म्हणजे आपण रोज विचार करत नाही, पण एक अनावश्यक दडपण आपल्या मनावरती असतं, ते निघून गेल्यामुळे ते आनंदी झाले. मंडळी, निवृत्ती म्हणजे शेवट नाही, ती म्हणजे ऍक्टिव्ह दुसरी इनिंग. पण दुसरी इनिंग खेळायची असेल तर मैदान मोकळं करावं लागतं. जास्त वस्तू म्हणजे जास्त जबाबदाऱ्या, कमी वस्तू म्हणजे जास्त स्वातंत्र्य. त्यामुळे आजच हा प्रश्न स्वतःला ठामपणे विचारा, मी काय धरून बसलोय जे मला पुढे जाऊ देत नाही? कदाचित ते विकण्याची वेळ आली आहे, कारण हलकं झाल्यावरतीच जीवन आपलं उंच भरारी घेतं. मंडळी, हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक तर नक्कीच बनतो. तुमची काही प्रतिक्रिया असेल, हा खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनल विषय आहे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या रूपानं सांगा. आणि जर तुम्ही गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर अशा उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.